कुंडली गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। बराई राजा श्री गणेशाय नमः, श्री अंबिकाय नमः, श्री पार्वती अंगभूते अखिल जगाशी सुख ते भावन मेन करीतो तुझे पुणे ग्रंथ पांडुरंगा करू प्रधान मना दुसरे चरण संतांची अतंश कृपा आशीर्वाद आणि कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात करतेचं अनुसंधान पहिलाच तुकडा आला माझ्या वाटेला बरं का महाराज, परत म्हणायचं नाही, काही बोलायचं नाही, सगळ्याची माफी मागून बोलतो। श्री पार्वती अंगभूतापासून ही पहिला शब्द आला आणि त्याच्यावर थोडं बोलतो, नाहीतर महाराज काहीतरी बोलायचे बरं का। श्री पार्वती अंग भूते ती मागच्या आध्यातली कथा प्रकट झाली कधी? चैत्र शुद्धाष्टमीला। आणि कुणापासून निर्मिती झाली? पार्वतीच्या अंगापासून। प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी वनवासात आहेत रामायणातील बरं का, अरण्यकांड 20वा अध्याय महाराजांची पाठ असतात कथा, पण हिथं शब्द आला बरोबर म्हणून तिथं जोडायला लागले, नाहीतर महाराज म्हणते माझ्याकडून राहिली होती काय? राहिली नाही, माफी मागून म्हणतो किती शब्द माझ्या वाट्याला आला तर आणि देवाजीच्या मनात तिथे काय कुणाच्या चाले ना, मला बी वाटत होतं ती सांगावा, पण म्हणलं आपल्याकडे ती जर नाही वाक्य शब्द जर आला तर ती महाराज म्हणते माझ्या चुका काढायला लागले, ऐका ना व्हायचं का नाही तसं, म्हणून बरोबर शब्द आला। असो श्री पार्वती अंगभूते प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी वनाच्या ठिकाणी आहेत आणि सीतामाऊलीचा वेळ लागला प्रभू रामचंद्राला। प्रत्येकाला विचारतात माझी सीतामाऊली बघितली का व तुम्ही बघितली का व आजी? दिवसाचा फायदा घेऊन डुकले हाणणारी आजी, तुम्ही बघितली का व तुम्ही बघितली का व? सगळ्यांना विचारलं, आता कोण सांगणार? कुणी बघितलीच नाही। झाडांना विचारायचे, पर्वताला विचारायचे प्रभू रामचंद्र, आणि बातमी कुठपर्यंत पोहोचली? कैलासात गेली। कैलासात पार्वती माता आणि महादेवजी बसलेले होते आणि दोघं बसल्यावर म्हणले पार्वती माता म्हणू लागलेले आहेत महादेवजीला, म्हणले महादेवजी हरी हरी मंत्र हा शिवाचा, ज्याचं तुम्ही अखंड प्रभू रामचंद्र ज्याचं म्हणले तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, असं ज्याचं नाव घ्यात ती म्हणलं बघाय बायकोसाठी येण्यासारखं हिकडून तिकडं हिकडून तिकडं हिकडून तिकडं हिकडून तिकडं सारखं रामकृष्ण हरी म्हणतच बसलंय, ऐका ना कोण सुद्धा ते श्रीराम म्हणायला लागलं, माणसं म्हणाले ती कलियुगात शोकांती काय बरं। मग म्हणले तिकडं तिकडं म्हणले बायकोसाठी येणं झालं, म्हणले श्रीराम जय राम जय जय राम तुम्ही ज्याचं ध्यान करतो, महादेवजीचा अखंड मंत्र आहे बरं का, श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात, म्हणून त्यांचं असणाऱ्या जागृत अवस्थेत म्हणतात, त्याच्यामुळे स्वप्न अवस्थेत आणि सुसुप्त अवस्थेत सुद्धा त्यांचं तिन्ही अवस्थेत राम राम आहे। पार्वती माता म्हणाली तुम्ही ज्याचं नाव घेता आहोत ती बायकोसाठी येण्यासारखं फिरायला लागलं की म्हणले बघा कुठं बघा 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 म्हणजे ते तुळजापूरच्या ठिकाणी कसं फिरतंय। येडं म्हणतेस काय? येडे नाही ते, आता बी ब्रह्मच आहेत, पुन्हाही ब्रह्मच आहेत आणि नंतरही ब्रह्मच आहेत। ह्या जगाच्या कल्याणासाठी दाखवतात, काय मागावं हे माणसाला कळायला पाहिजे, बायकोने काय मागावणार आहे का नाही, काय मागितलं काय मागितलं? हरणाच्या कातड्याची चुळी, सोन्याचं हरण होतं, त्यातनं बी सीतामाऊलीने निम मागितलं होतं दोघांसाठी, पण आता काय करणार, पगार किती मालकाला, सोन्याचा भाव किती आहे का नाही, कसं मागावं? पण असू द्या, आधी माया आधी शक्ती आहे, सीतामाऊली मागितलं प्रभू रामचंद्र इच्छा पूर्ण करतो, सोन्याचं हरणच काय तुला अख्खा गाव सोन्याचा देतो, राजा रावणाचं गाव अख्खं सोन्याचं होतं, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 14 किलोचा उंबरा होता राजा रावणाच्या घराचा सोन्याचा, सगळी सोन्याची 7 कोटी घरं सोन्याची होती। सीतामाऊली 6 महिने त्या सोन्याच्या गावात राहिले, काय उपभोगायला मिळलं का? रामकानावर शब्द कधी पडला नाही, एवढे असणारे दुःख त्यांना बघावं लागलं, पण ते सिद्धीसाठी प्रभू रामचंद्र वेडे झालेले होते फिरत होते। महादेवजीला पार्वती माता म्हणू लागले ज्याला तुम्ही देव म्हणता ते देव म्हणजे बायकोसाठी येडा झाला रणवनात फिरायला लागला, नाही म्हणजे ते देवच आहे, नाही म्हणले कोण म्हणजे त्याला देव म्हणले बायकोसाठी येडवणी फिरताय म्हणले, त्याला काय देव म्हणते ती का म्हणले, सगळ्या गावाला भारी जगाला भारी पण बायकोला हरी, आणि वर्ण म्हणते अजून जे देवा जे माझी बायकोन सांगेल ते काम तुझंच ऐकू,
हाय का नाही? असलं कुठं देव असतं का म्हणले? बघा कोणाला विचारतं दिसली का माझी बायको, दिसली का माझी बायको? अहो राव त्याला का माणसं नाहीत का दुसरी म्हणले असणार? बायकोला विचारत महादेव पार्वती माता म्हणले, महादेवजी म्हणले नाही देवच आहे ती. म्हणले मी परीक्षेत घेते, देवाची परीक्षेत घेते, बघू म्हणजे मला ओळखतंय का म्हणले. म्हणून म्हणले असणाऱ्या पार्वती मातेने आपलं ठिकाण सोडलं. मालक जाऊ नको म्हणत होते, लक्षात ठेवा. मालक जाऊ नको म्हणलं की जाऊ नये. कशाला मालक म्हणतं? पती हाच परमेश्वर असतं. महादेवजी जाऊ नको म्हणत होते तरी गेले. आणि देवाची परीक्षा कधी घ्यायची नसते. आता आपण मागच्या बाबी ऐकल्यात काय? आधी देशी मग घ्यायची, आधी द्यायचं मग घ्यायचं. आपण काय म्हणतो? एवढी लिस्ट देवासमोर, तो आधी माझं एवढं कर, मी तुला एवढं करते. तसलं चालन. परीक्षा बघायची नसती. पार्वती माता परीक्षा बघायला देवाची पृथ्वी तलावर उतरल्या. कुठं उतरल्या? तुळजापूरच्या ठिकाणी, येरमाळ्याच्या ठिकाणी. मग म्हणजे असणार पार्वती माता आल्या त्या आल्या. आता काही शब्द श्री पार्वती अंगभूती. पार्वती मातेने आपली गरकी जागच्या जागेवर मारली आणि सीता माऊलीचं रूप धारण केलं. म्हणजे पार्वती मातेच्या अंगात कोण झाल्या? सीता माऊली झाल्या. आणि प्रभू रामचंद्राला म्हणा लागले, अहो मी इकडं आहे की माझ्याकडे बघा की. त्यांनाच काय विचारता? मग प्रभू रामचंद्राने इकडं म्हणलं का करायचं? अहो मी इकडं आहे की माझ्याकडे बघा की. मग आता म्हणजे असणार प्रभू रामचंद्राने बघितलं. आधी म्हणजे इकडं बघा की तिकडं बघा की. प्रभू रामचंद्र म्हणले आई येड लागलं काय तुला? येड लागलं का तुला? म्हणल्यावर येडाई झाली येरमाळ्याची. जागच्या जागेवर अंगभूती पार्वती मातेच्या अंगापासून येडाई. आणि तिथून पुढे तरी मागचा तिच्या सोळालाच की येरमाळ्यापासून तुळजापूर पर्यंत आल्या. आणि तुळजापूरला आल्याबरोबर अहो बघा की एकदा तरी किती नटून थटून. सक्रातीचा सण होता काय? असं द्या म्हणजे चैत्र शुद्ध अष्टमी होती. आणि म्हणून तर चैत्र शुद्ध अष्टमीला आता यात्रा भरते, येरमाळ्याची बी तुळजापूरची बी. म्हणून सांगितलं नवरात्र ज्याला कुणाला करता आलं नाही नका करू, पण चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशीचा उपवास करा, नवरात्रीचं फलप्राप्ती तुम्हाला होईल. मग म्हणले असणार ते पार्वती माता आई प्रभू रामचंद्र भागवत हाक मारायची. का मी हित आले काय त्यांनाच विचारता. मग प्रभू रामचंद्र म्हणले तू काय, तू आहेस काय आई? पार्वती माता घाबरली ओळखली. मग ती तू काही झाली? तुळजापूरची आई आई भवानी प्रकट झाली. आणि मग ती प्रकट झाली तिथं. आणि मग राजा रावणाबरोबर युद्ध झालं. परत असणार तिकडे लंकेला गेले. लंकेला गेल्यानंतर युद्ध झालं. मग ती आदिमाया आदिशक्ती तिची आराधना करा. मग ह्या नवरात्रीमध्ये तिची आराधना केला. राजा रावण तिच्या कृपा आशीर्वादाने मिळाला. असं म्हणलं असणारं पार्वती मातेच्या अंगापासून निर्मिती झालेली येडाईची आणि असणाऱ्या तुळजापूरची आईची आपण कथा ऐकली. म्हणजे रामाने सुद्धा त्यांची राजा रावणाला संपवा म्हणून 33 कोटी देवांनी त्यांची पूजा केली. ही अशी सुंदर कथा आपण मागच्या त्या जगदंबेच्या कृपेने असणारे सुख देणारे आनंद देणारे अशी कथा ऐकली म्हणतात. म्हणून अशा देवीला आपला साष्टांग दंडवत असो. चरित्र महिमा वर्णिला निगोते तैसाची जाण फलश्रुती देवीने सोमुखे असो. म्हणजे असणारा मागचा ते संपद असणारा तिचं असणारा चरित्राचं आपण कथा ऐकली. चरित्र ऐकल्यानंतर काय फलश्रुती आहे ती फलश्रुती ऐकली. त्याच्यानंतर असणारा देवीनं असणारा स्वतःच्या मुखाने सांगितलं. कथा ऐकल्यानंतर जीवनातील व्यथा नक्की संपल्या जातील. पण आता ऐकतच कोण? ऐकतच नाही. ते एवढ्या वर्ष झालं ऐकवतं पण काय मिळत नाही. आपल्या असणार त्या प्रसंगानुसार आणि त्याच्यानुसार नीट ऐकणं नसतं, नीट बसणं नसतं, नीट उठणं नसतं. त्याच्यामुळे असणार कथा कलियुगी न घडे विधी विधान. कलियुगात विधी विधानच घडला जात नाही. त्याच्यामुळे त्यात आपले लय मन असतंय. ऐका ना आता ते पहिले लय मन होते तू तशी पुन्हा करायला लागते ती. ऐका नाही तसं कुठं कुणाचं झालंय ते आमचं व्हायचं आहे. त्याच्यामुळे कोण लक्ष देत नाही. ऐका नाही होत असता दमादमाना. तुका म्हणे येते नाही चालत तातडी दमाने तर थांबावं लागतं, विश्रांती घ्यावं लागते, दवा होत असतं. या त्यांचा अनुभव सांगतात. असं अशा प्रकारे असणारं स्वतःच्या मुखाने असणाऱ्या देवीने आपली फलश्रुती सांगितलेली आहे. वाचा पुढे कथेचे श्रवण पाहावे करावे श्रोते सज्जन जेणे करोली अंतःकरण सुभाव्यापूर्व. आता असणारा पुढची कथा ऐका, अतिशय सुंदर आहे. भावयुक्त अंतःकरणाने श्रोते सज्जनाने ऐका अशी विनंती ग्रंथकर्ते करतात. का तर ती जर कथा ऐकली गेली तर असणारा
असणारा सर्व असणाऱ्या इच्छा पूर्ण होतीलच होतील, पण अंतःकरण सुद्धा असणारं स्वस्त होईल, सुखावलं जाईल, अपूर्व असा लाभ त्याला लाभला जाईल. पूर्वी कधीच असा लाभ मिळाला नव्हता. तो कथा ऐकल्यानंतर लाभ प्राप्त होईल म्हणून कथा ऐका म्हणतात. वेदामने सुरता लागून हे देवी महात्म्य केले कथन, या प्रकाराचा प्रभाव पूर्ण त्या देवीचा शेती. मग अशा प्रकारचं असणारं सुरत राजाला मेधा ऋषीने देवीची कथा सांगितली, महात्म्य कथन केलं. अशा प्रकारे देवीचा प्रभाव आहे म्हणजे, आणि त्या देवीची असणारी अशा प्रकारचे असणार ताकद आहे, शक्ती आहे. राजा रावण मरत नव्हता. बघितलं ना, ऐकलं किती 1 लाख पोरं, 1.25 लाख नातून 80,000 जातात. आज मग अशी मधीच म्हणल्या 1000 रुपये आणि 500 रुपये वाटायची गरजच नाही, ऐका नाही. बिनविरोध पार्टी निवडून येणार. अशा प्रकारचा राजा रावण मरत नव्हता, पण देवीच्या कृपाशीर्वाद सगळ्या देवाने अनुष्ठान केलं, नामस्मरण केलं, तिच्या कृपाशीर्वादाने राजा रावण म्हणला असं देवीची ताकद आहे, असं ग्रंथ वर्णन करतात. जगाते करी धारणा भगवती विष्णू माया दान, जिने ज्ञान केले उत्पन्न ज्ञानही निर्मिले. या जगाला धारण करणारी विष्णू परमात्माची ही माया आहे अशी. आणि माया गतकाळी रे, गतकाळी गतकाळापासून आलेली माया ही असणारी, सगळ्याला भुलून टाकणारी माया. कुणाला मायाचं असणार आजपर्यंत कुणाला थांग पत्ता मायेचा कळला नाही, अशी ही असणारी माया विष्णू परमात्मा भगवंताच्या. तिनंच ह्या जगताच्या ठिकाणी ज्ञानही उत्पन्न केलं आणि तिनंच अज्ञान सुद्धा निर्माण केलं. तो आणि हा वैश्य जाण तैसेची अन्य विवेक जन, तिने मोहिले म्हणून मोहते तुम्ही पाहावा. सुरत राजा तो आणि तो समाधी नव्हता वेश्या, त्या दोघांना बी असणार तिनं मोहून टाकलं, मायेने मोहून टाकलं. त्याच्यामुळे म्हणजे असणार तुम्हालाच काय म्हणजे असणार, या अख्ख्या जगाला तिनं मोहून टाकले. कळली का माया कोणाला कळते का? अहो घरी जर आली का नाही, घरी आपल्या गपचूप येते आणि नवऱ्याकडच्या बाजूने गेली का नाही, ती म्हणते तिची मावशी आहे, ती म्हणते खाकत सोन. आणि तिच्यापाशी गेली का नाही, ती म्हणते मी तुमचीच मावशी आहे, दोघाची बी मावशी आहे. आणि जेव्हा दोघं बी एकत्र आली का नाही, तुझी बी मावशी नाही माझी बी मावशी नाही, मग पळून कशी जाईल? तशी माया पळून जाते म्हणजे, तशी माया अजिबात हालत नाही. तसं ह्या मायेने असणारा सगळ्याला भुलून मोहित केलेला आहे. का तर हा सगळा मायेचा बाजार. का सकळ जना मायेने मोहिले संपूर्ण, त्या मायेते तुम्ही शरण जावे परमेश्वरी. जग तिनं मोहून टाकले, तुम्हा दोघाला असं अख्ख्या जगाला मोहून टाकले. सुट्टी का माया आपल्याला? सुटते का? कुणाला सुटते बरं? कुणाला सुटत नाही. उठला की निघालाच काम धंद्याला आपलं आपलं लगेच, आहे का नाही? ह्याच्यासाठी कमवायचं, त्याच्यासाठी करायचं, ह्याच्यासाठी करायचं, त्याच्यासाठी करायचं. आणि कवर जवळ हाय तर हात पाय तर फोडावा तरी लागते त्याची, आहे का नाही? न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. नाही तर बसल्या बसल्या झाला हात पाय काढतात, कुठं काय काढतात, त्याच्या इकडून इकडं हात हलविलेला बरं. अशा प्रकारचे सगळ्या जगाला मोहन टाकणारी माया. आणि त्या मायेला जर तुम्ही शरण जर केला तर तुमचं असणार नक्की कल्याण करीन, असं सुरत राजा सांगू लागला. केवळ नरासी देत तसे स्वर्ग फळ, मोक्षे ते तत्काळ देतात. तिची जर आराधना केली, मागच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे तिची जर आराधना केली, तिची जर पूजा केली, तिला जर नैवेद्य दाखवला गेला तर म्हणजे असणार ती स्वर्ग फळ तर देती, पण असणार सुख ही देते. शेवटी असणार मोह संपून टाकती, म्हणजेच मोक्षाला पाठवती. मार्कंडेय म्हणे शिष्याशी मेघायसे बोलिला भासी, कोणी त्याची आवचनाची काय करिता. मार्कंडेय ऋषी आपल्या शिष्य वर्गाला सांगत आहेत, ते सुद्धा महाराज सौनदिक ऋषीला सांगतात, मेधा ऋषी सुरत राजाला वेशाला सांगता त्यांनी त्यांचं बोलणं ऐकलं, काय करायला लागलेत ऐका. महत्वानी राजे हरण त्याने वैराग्य पावला जाण, मग ऋषी ते करोनी नमन तपा कारणे निघाला. माझं राज्य गेलं आणि माझं सगळं वैभव गेलं. आता सर्वसंगी विटाला तू एकला होईल, सर्वाचा विटाला एकला झाला, अशी दशा प्राप्त झाली त्याची. मग वैरागी येत असतं बरं का. जवळ हाय तर वैरागी येत नाही. आपलं असतं वैरागी कधी कसं असतं माहिती का? म्हणला येऊ मला, आपण विमानात कधी बसतच नसतं म्हणला. म्हणलं का ती तडकलं फिडकलं तसं बिल्डिंगला चिडकलं तर
हा म्हणलं ही मला तिकीट काढायला पैसे आहेत का आहेत का? ही तर रेल्वेनं बार्शीतनं कुर्डवाडीला जायचं म्हणलं तर फुकट जातंय आणि म्हणतो विमानात आपण कधी बसतच नसतो. ह्याला वैराग्य म्हणतात का? रेल्वेचं तिकीट काढायला पैसे नाही तर विमानात बसवत, ह्याला वैराग्य म्हणत नाही. प्राप्त भोग आहे आणि त्या प्राप्त भोगाचा त्याग ह्याला नाव वैराग्य. सगळं इस्टेट असावे त्याचा असणारा त्याग करावा त्याला म्हणायचं वैराग्य. असं वैराग्य असणारं धारण त्या सुरत राजाला झालं. पुढे सुरत राजा काय करू लागला? कैसाची वैश जागा लागे करोणी नमन त्वयी वैराग्या ते पावन तपाकारणे निघाला. तशाच प्रकारचा हा समाधी नावचा वेश त्याने हे असणाऱ्या ऋषीला नमस्कार केला. त्याने वैराग्य कडकडीत धारण केलं. लय अवघड बघा. शम दम षटक हा त्याला साधायचं असतंय आणि मग वैराग्य. आता एवढ्यांदा सोडून घरदाराला सोडून निघाला आणि मग मला तो सुरुवातीला पहिल्या त्याला ध्यान येत होतं. सगळ्यांनी मला हाकलून दिलंय तरी त्यांचंच का ध्यान यावं का त्यांचंच ध्यान यावं याच्यासाठी देवी महात्म्य त्यांनी सांगितलं. माया कुणाला सोडत नाही ही कथा सांगितली. मग आता शेवटी त्याच्यात वैराग्य आलं आणि मग म्हणलं आता मला देवळाशिवाय पर्याय नाही. उचललं काय आपला हातरून पांघरून आणि मग नीट म्हणले असणार अरण्यात तपाला गेला. आंब्याच्या दर्शना लागोनी रम्य नदी पुलीन पाहोनी ते झाले ते तप करीत तप मी कुठे ठिकाणी करायला लागलेला आहे. तपात गेला. सुंदर असं सुंदर स्वच्छ निर्मळ पाणी वाहत होतं. अशा नदीच्या तीरावर जगदंबेचं मंदिर होतं आणि त्या मंदिराच्या बाजूला राजा तपाला देवी समोर बसला. इंद्रपती देवी सुताचा जप करीती वगे वाळवंटी निचिती आराधिते झाले. स्वर्गमूर्ती पातळाचा मंडप उभारी लाग आणि वाळवंटी कटेवर कर ठेवणी माझी विठाई उभा माई ग. आणि अशा असणारे दोन्ही कटेवर हात ठेवून असणारे आधी माया आधी शक्ती आणि अशा हो नदी तीराच्या ठिकाणी मध्ये असणारे आधी माया आधी शक्ती रूपात उभा आहे. आणि त्या वाळवंटाच्या ठिकाणी ह्या असणाऱ्या दोघांनी बी त्या सुरत राजाने बी आणि त्या वेशाने तप करायला सुरुवात केली. देवीची प्रतिमा महिमयी करोनी आराधिली त्याई पूजे ते करीते झाले पायी पुष्प धूपाग्नी देवीच्या असणारी मातीची प्रतिमा तयार केली त्यांनी. म्हणजे असणारा तयार करून त्या देवीला म्हणजे असणार अनेक प्रकारचं असणार देवीची पूजा केली. फुलांनी फुल काय लागत नाही असणारा देवीला बरं का. तोयम पुष्पम फुलम पाणी फुल आणि धूप अगरबत्ती नव मग म्हणले असणार त्यांनी लगेच असणार फुल धूप आणि अग्नी म्हणजे होम अशा प्रकारची पूजा केली. पुष्पे धूप दीप फल नैवेद्य अर्पणिया जप करीते भाविकांत करणारी देवीला भरपूर असणारी फुलं अर्पण केली. त्याच्यानंतर धूप लावला दीप लावला आणि त्याच्यानंतर काय केलं माहिती का? फळाचा नैवेद्य फल नैवेद्य दाखवला बरं का. दाखवला आपल्या भाषेत काय जा देवीला नैवेद्य दाखवून ये. ही बी जातंय देवीला दाखवताना अर्धा हीच खाऊन येतंय. पण इथं काय माहितीये का देवीला अर्पण करायचं असतं बरं का. मग तर ते नामदेव महाराजाच आहे का नाही का. नामदेव महाराजाचं आपण काय म्हणतो देवीला नैवेद्य दाखवून ये. पण नामदेव महाराजाचे वडील काय म्हणले होते त्याच्या हातचं देवाला खाऊ घालून ये. ती म्हणजे माझ्या बापाच्या हातून रोज खातो माझ्या हातून का खात नाही आहे का ना. म्हणून दगडाचा नंदी आणि हातीचा नैवेद्य जीव लागला. हातीचा नैवेद्य जीव लागतो बघा. तसा भाव पाहिजे. आपण की जायचं नुसतं दाखवतो येतोय खा बाई म्हणायचं असतंय. चितकोर तुकडा तोडायचा. धूपम दीपम नैवेद्यम समर्प यामे गोड मानून घे. शरण आलं देवी खा एवढं गोड मानून खा. आता खात असतात सूक्ष्म अंश असतो त्याच्यातला सूक्ष्म अंश काढून घेतात म्हणून त्याला प्रसाद म्हणतात. नाहीतर जेवण तर असतंच की. देवाला दाखवल्यानंतर जी होतं त्याला प्रसाद म्हणायचं. नाहीतर बाकीचं आपण घरी जेवल्यासारखं देवाला नैवेद्य नाही दाखवून जर जेवण केलं तर ते जेवण झालं. आणि जर समजा देवाला नैवेद्य दाखवला देवाने त्याच्यातलं तुम्ही म्हणता असणार सूक्ष्म अंशाने त्याच्यातलं काय असणार काही करताना बुद्धी कशी असते म्हणा का माणसाची आहे का नाही. ही त्याने असंच केलं त्याने तसंच केलं. फिकारचा राग त्या चपातीवर कणकीवर तिंबू 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 बेजार
आहे का ना, लाटताना बी असंच झालं तसंच झालं. पुन्हा पाणी कसलं आणलं कुठलं आणलं, ही जी काय त्याच्यात दोष असतात ती दोष देव काढून घेत असतो. म्हणून देवाला नैवेद्य दावायचा आणि देव आपण परत खायचा. मग त्याला असणार नैवेद्य म्हणतात, त्याला म्हणतात प्रसाद. नाहीतर असं केलं की मग त्याच्यातले दोष, का तर जसे अन्न तसं मन आहे का नाही, जसं पाणी तसं वाणी. मग ते सगळं अन्नात आपले दोष अन्नात जातात, ते देवाला दाखवलं का ते दोष नाहीच होतात. मग अशा प्रकारचं असणारा देवीला नैवेद्य अर्पण केला आणि अर्पण करून दोघं आता ऐका, दोघे देवीचे ठाई मन एकाग्र नियमाते धरिते नियमाला धरलं त्याने. का तर नित्य नियमन आम्ही प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ या नियमाने कार्य केले की भगवंत आलाच आणि लक्ष्मी तर येतेच. आणि नारायण असता जवळ लक्ष्मीशी काय येऊ नये, भगवंत जवळ असल्यावर लक्ष्मीला काय होणं नाही कमी नाही. बारशी पहिल्यांदा भगवंत आला, पाठीमागून का होईना लक्ष्मी आली का नाही, आणि यावाच लागतं. आणि देव म्हणते कसा ती महागा राहिली तुम्ही म्हणता. मग असं सांगितलं त्या परभुरामचंद्र गावाला भारी बायकोला रे गाव, मला भगवंताला लोक नावं ठेवतील अशी. तर राम अवतारातलं नाव पुन्हा झालं रामाचा अवतार, पण जसं नाव ठेवली तशी मला नाव ठेवतील. तू मागून आणि मागच राहाय अशा प्रकारचा असणारा ते असणारे देवीच्या असणारा दोघं समोर उभा राहिलेले आहेत. निराहारी राहिले, आहार केला नाही. केला तर केला कुठला केला, अल्प केला थोडासा. युक्त आहार विहार युक्त करावं लागतं बरं का. नाही तर मावशी म्हणल्यात खात जागा म्हणलं गात जागा आम्ही खात युक्त आहार विहार असावं. नाही तर भरपूर जेवण आलं की डुकली आली शिवाय राहत नाही. म्हणून युक्त असावा, म्हणून त्यांनी असणार. म्हणून नियम मी सांगितलाय, नाही जमलं एक वेळेस जेवा, भाजी भाकरी खाल्ल्यासारखं खावा, पण एक वेळेस खावा. जसं आपण सोमवार धरतो गुरुवार धरतोय का, तसं नवरात्र बी धरायचं. एक वेळेस जेवलं तरी बी चालतंय, त्याच्यापेक्षा फळाहार केला तरी बी चालतो. उपवासाचं काय आहे तरी ते बी केलं तरी चालतं. पण म्हणले त्या दिवशी उपवास करायचा, त्या दिवशी असणार देवीचं असणार ठिकाणी मन एकाग्र झालं पाहिजे बरं का. नामस्मरण झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे, नाम उच्चारिता कंठी पुढा उभा जग जेटे ऐसे करोनिया ध्यान मनी करावे चिंतन ब्रह्माधिकाचे नये ध्यान तो या कीर्तनाच्या सोये. ब्रह्माधिकांना सुद्धा जिचा पार कळला नाही त्या देवीचं तुम्ही नुसतं डोळं झाकून नाही, डोळं उघडून जरी आता जसं ध्यान केलं, डोळं झाकून जरी केलं, फक्त ती मूर्ती आपल्या हृदयपटलात उभारली पाहिजे, ती मूर्ती हृदयात दिसली पाहिजे. असं मन एकाग्र करून. नाहीतर देवीकडे बघतात नुसतं डोळ्याने आणि मन एकीकडच. आणि पुन्हा सांगितलं होतं ते देवीच्या कानात कुंडल होती काय, होती की पण कसली होती काय माहिती, मकराकार कुंडले शिवभती. हा मकराकाराची कुंडल आहे हे सांगता आलं पाहिजे. मन एकाग्र झालं तर. नाही मन एकाग्र झालं तर गेलं पाय काय बसलं, काय होतं, साडी कुठली होती काय माहिती मागच्या हवेत सांगून गेलं. अवश्य म्हणले असणाऱ्या नवरात्रीमध्ये रक्तवर्णाची साडी परिधान करावी. नवीनच जमाना गेला बघा, कालन तस्वीर महा रंगागणी साडी. काय माणसं वारावर आणि टिकले बी तसले लावायला लागले. ती आता तुम्ही सांगा ती टिकली कधी कुठली कुंकू कुठलं कधी कसं लावावं कळायला पाहिजे आहे का ना आजी. सांगायची पाळी लागली. शोकांती काय कलियुगातली मरण बरं का, ती तर हुकली जाऊ द्या कुठल्या पिक्चरच्या निघाली. तेच कलरची टिकली बी लावायला लागल्यात. आता हिरवी साडीवर हिरवी टिकली तुम्ही सांगा हिरवं कधी लावतात आपल्यात, ऐका लावतात का हिरवं कधी कळायला असणार टिकली काय बी निघाल निघू दे. मग बघत राहायचं आपलं कालन तस्मेन महाभार का काळामध्ये काळा बरोबर बदललेलं बरं, नाहीतर मग त्यात लय आडमुठ आहे काय कळत नाही याला. जसे आपल्याला शास्त्र सांगितलं ते करावे, शास्त्राने सांगितलं तशा प्रकारचं करावं. त्या नियमाने जर तुम्ही आपण ते नियम करत नाहोत आणि पुन्हा म्हणतो असं आमचं देवीनं असं कसं काय केलं, एवढी भक्ती करता, एवढं नामस्मरण करता, एवढं चिंतन करता का तरी चुकतं. टिकली तर नाही सांगत जाऊ दे, ती सोडा विषय सोडा तीन का तर जास्त. आता तर अजून म्हणतात पुन्हा म्हणते अजून ही म्हणते ना कुंकू तरी कुठं चांगलं निघलं लावलं की उत्तय पुन्हा अजून जास्तच कपाळाचं वाटलं आहे का नाही. सौंदर्य अवघड परिस्थिती आहे म्हणून काळाबरोबर बदललेलं बरं, काळाबरोबर नाव ठेवायचं नको. पण नियमाने करा कुठलं बी. जी नियम शास्त्राने कशाला घालून दिलेले आहेत नाही नियमाने घडत नाही. म्हणून तर म्हणलं कलियुगी न घडे विधी विधान
विधिविधान शास्त्राप्रमाणे घडत नाही, त्याच्यामुळे आपल्याला फलश्रुती प्राप्त होत नाही. आता जी विधिविधानाने करतात त्यांना फलश्रुती सापडते, ती म्हणतात आम्ही एवढी केलं, आम्हाला एवढी फलप्राप्ती झाली, पण करतच नाहीत म्हणजे असणार. आता बघा ह्यांनी असणार वाचलं, यांनी अक्कानी वाचलं आजीनं, म्हणून म्हणलं का तर जर सर्व तीर्थांनी जर देवीला आंघोळ घातली तर अश्वमेध नावच्या यज्ञ केल्याची फलप्राप्ती होती. आता त्या आजीनं मी पहिल्या दिवशी ऐकलं कुठनं बाटलीत पाणी समुद्राचं आणलंय म्हणजे, आणि त्यांना तीनदा सांगितलं बरं का, हो ही सगळ्या समुद्राचं तीर्थाचं पाणी आहे, रोज ह्या पाण्याला देवीला आंघोळ घाल. शास्त्रात त्यांनी वाचलं अश्वमेध नावचा यज्ञ करायची गरज नाही, तेवढं पुण्य प्राप्त होतं. मग आपण करत नाव का तर आपण इकडे येत नाव, मग इकडे आलं तर कळेल सगळं. कोणाचं झालंय कल्याण ते आपलं होणार आहे, पण होत असतं त्याला धीर लागतं. ह्या जन्मात नाही झालं तर पुढच्या जन्मात होत असतं, का तर मागच्या जन्माचं कर्म फेडायचंय आपल्याला आधी. ती फेडल्याशिवाय पुढची शिदुरी बी तयार होत नाही, पुढचं चांगलं होत नाही. म्हणून त्याच्यासाठी मागच्या कर्माचं असणारं सर्व संपण्यासाठी आता देवीची आराधना करा असं ह्या दोघांना सांगितलं. नित्य नियमाने देवगीचं असणार म्हणे एकाग्र करून चिंतन करायला लागलेले आहे. ती गात्राचे काढून रक्त देते झाले बली, बघा ऐका ऐका लक्ष देऊन, 3 वर्षपर्यंत निज गात्राच्या स्वतःच्या अवयवाचं रक्त काढलं. जसं शिवाजी महाराजांनी शिव असणाऱ्या महादेवजीचा अभिषेक, रक्त आपलं करवळी कापून रक्ताचा अभिषेक केला, तसं असणाऱ्या ह्या बलीच्या होमाच्या ठिकाणी आपल्या रक्ताची आहुती दिली. सगळ्याचा जीव जाणार पाहिजे का नाही? उगा बलिदान करून देऊन काय उपयोग आहे? त्या बकऱ्याला जीव नाही का? त्याच्यात आत्मा नाही का? मुझमे राम तुझमे राम कोई नाही पराया आहे का दुसरं कोणी वेगळं? सगळ्यात राम आहे का नाही? मग आता ह्यांनी दोघा आपलं ह्यांना काय राजाचा राजा होता, कुठलं बी बकरं काय एखादं पशु नसतं का आला मारायला, त्यांना हनन करायला आलं नसतं का? केलं नसतं का त्यांनी? का स्वतःच रक्त स्वतःला जेवढ्या कळा आहे तशा दुसऱ्या पुढच्या प्राण्याला नसतं का कळा? त्याला बी आत्मा नाही का? किती तळमळत असेल असू द्यावरती. अरे माया ती कुठं राक्षसाला असते म्हणून कशाला काय का असं ना. इथं विचारताय की त्या असणाऱ्या दोघांनी स्वतःच्या गात्राचं स्वतःच्या शरीराचं रक्त म्हणजे अवयवाचं कुठलं तरी काढलं आणि ती होमामध्ये बली म्हणून टाकलं म्हणतात. वाचा. माझ्या 3 वर्षानंतर देवी संतुष्ट झाली, त्यावर स्वरूप धरून बोलती झाली. असं अशा प्रकारे त्यांनी म्हणजे 3 वर्ष व्रत केलं. किती? 3. आपलं 1 वर्ष झालं की कसं काय झालं नाही म्हणतात. 3 वर्ष केलं लगातार, 3 वर्ष केलं आणि 3 वर्षानंतर देवी प्रसन्न झाली. देवी प्रत्यक्ष प्रसन्न तर झाली नव्हे, मूर्तिमंत देवी प्रकट झाली. देवी काय म्हणायला लागली? बोलली जगन माता जे मागणे मागा 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 पावाला तत्वता मज पासून समोर देवी प्रकट झाली म्हणले मी तुम्हाला प्रसन्न झाले, काय मागायचं ते मागा दोघांना. जाणं संतुष्ट झाले, तुम्हाला कोण आता मागायला ते देईन बरे तुम्हाला. राजा वैश्य मी तुम्हा दोघाला मी प्रसन्न झाले, काय मागायचं ते मागा लगेच देते. मार्कंडेय मला नंदन मागता झाला देवी लागून राज्य मजार पण याची जन्मी करा. मार्कंडे सुरत असणाऱ्या सर्व शिष्यमंडळाला सांगू लागलेले आहेत. सुरत राजाने देवीला मागितलं, देवी माझं राज्य मला ह्याची जन्मी मिळू दे. कारण द्याले बळ मारीन शत्रूची त्याचे सैन्याचं कळ निर्धारीन. आणि एवढंच ना, माझं जसं पूर्वीची ताकद होती तशी मला बळ दे, त्या बळाच्या जोरावर माझं शत्रू संपून टाकीन, माझं राज्य सुखाचं जन्म्याचे ठाई माझं राज्य द्यावे. सर्व कोटी कल्प गेली पायी राज्य माझे. आणि देवी ऐक म्हणले, अजन्म माझं असणारं राज्य चिरकाळ टिकू दे. जोपर्यंत मी पृथ्वी तलावर राहतो तोपर्यंत माझं राज्य असंच राहू दे. सर्व या ब्रह्मांड गोळनास पावली असं कळ माझे राज्याचे आढळ कधी काळी न. सर्व ब्रह्मांड म्हणजे ह्या पावसाच्या पुराने वाहून जाऊ दे, पण माझे राज्य अक्षय राहू दे. कुणाच्या घरात पाणी सुद्धा जाऊ देऊ नको. निश्चिती माझी कधी न भंगावी स्मृती. जरा जरा रोगाची स्थिती माझे ठाई नसा. मला अमर करून टाक म्हणले असणार. एवढंच नाही, माझ्या असणारी बुद्धी कधी पापात्मक येऊ देऊ नको. माझ्या बुद्धीच्या ठिकाणी चांगले विचार देवी टाक म्हणजे असणार. आणि म्हणजे माझ्या शरीराच्या ठिकाणी कधीही सुद्धा म्हणजे जरा म्हणजे म्हातारपण बी येऊ देऊ नको आणि रोग बी येऊ देऊ नको. नंतर वर्ष बोलीला वैराग्य झाले तयाला, ज्ञानाचे मागते झाला देवी. त्याच्यानंतर राजाने मागितलं, आपलं राज्य मागितलं. वेश पुढे आला. वेश म्हणला
वैश्याला कडकडीत वैराग्य धारण झालेलं होतं. त्याने ज्ञान मार्ग मागितला. काय मागितलं? संगरहित द्यावे ज्ञान माझे बी नसावे भान पुन्हा जन्म मरण भ्रम निर्मून व्हावे. संगरहित ज्ञान मला तेव्हा कुणाचा संघ नको. का तर नको तर्किकाचा संघ. संघ कुणाचा नको. तर्किकाचा संघ केला का काय तर्क काढतात सांगता येत नाही म्हणून तो संघच नको. कुणाचा संघ नको. एकलाच असू दे म्हणलं मी असणार. मीचा सुद्धा संघ नको. मी म्हणलं की रस्ता तळाला जाते अहंकार आलाच म्हणून मीचा सुद्धा संघ मला नको म्हणजे असणार. मला निर्गुण निराकार ब्रह्मच करून टाक. दोघाची बोला देवी बोलली स्वल्प दिवसात राज्य तुझा प्राप्त होईल. अशा प्रकारे देवी दोघांना बोलली. देवीने जाता जाता आशीर्वाद दिला म्हणजे थोड्याच दिवसात सुरत राजा तुझं राज्य तुला भेटेल. सगळा शत्रू ते मारवण राज्य पावसी अखंड जाण सर्व चुका ते पावन सार्वभौम होशील. सर्व शत्रूला संपून तुझं राज्य पुन्हा असणार जिंकतील आणि जगताचा राजा तू होशील. पावन मृत्यू उत्तम सूर्यापासून पावसी जन्म सर्वांनी म्हणू होईल नाम राजा होशील अक्षयी. ह्या जन्मी असणार तुझं राज्य प्राप्त होईल. संपल्यानंतर का तर मृत्यू लोकावर आहे. मृत्यू लोकांच्या ठिकाणी गावाचं नावच आहे मृत्यू. ह्या गावात आलं की मरावं लागतं मरशील. पण पुढच्या जन्मी सूर्यवंशात जन्माला जातील आणि मनोच्या जन्माला होतील आणि पासून तू वंचिला वर पूर्ण त्या श्रेष्ठ ज्ञाना ते देईन होईल ज्ञान तुझं. श्रेष्ठ ज्ञान तुला देते का तर त्या मागच्या जन्मातलं ज्ञान पुढे वापरता यावं. का तर मी मागे राजा होतो ह्यावेळी वेळेस राजाच होणार अशा प्रकारचं ज्ञान तुला खंडित देते. अहंकार महत्व झाला तुझ्या जाईल समाधी लागोनी ब्रह्मपूर्ण जीवन मुक्त. आणि त्याच्यानंतर त्या समाधीला सांगितलं बाबा तुझा अहंकार संपेल आणि ममत्व संपेल. मी आणि माझं संपेल. सगळ्यात आपल्याला जीवनात दुःख देणारं कोण आहे? मी आणि माझं. दुसरं कोण दुःख देत नाही. माझं म्हणलं की दुःख आणि मी म्हणलं की दुःख आहे. बघा नका सांगायचं वेळ झाला आता. मग म्हणले असणारा अहंकार आणि ममत्व जाईल म्हणले असणारा एवढाच तोल म्हणले परब्रह्म असणारे समाधी पूर्ण होशील आणि तू जीवनातून मुक्त होशील. मार्कंड म्हणे शिष्याशी त्याही मानसी तदनुसार वर दोघाशी. मार्कंड ऋषी शिष्य वर्गाला सांगू लागलेले की देवीनं म्हणजे जी त्यांना इच्छा केली होती तशा प्रकारचं असणारं देवीनं त्यांना देऊन टाकलं. भक्ती करून दोघे समिती तवा गुप्त झाली भगवती दोघे पावनी वरा प्रती धन्यवाद. अशा प्रकारे भक्ती करणारी दोघांनी देवीची स्तुती केली. तेवढ्यात आई राधा देवी गुप्त झाल्या. दोघांना बी समाधान झाला आनंद झाला. असो या प्रकारे सत्वर पावनी देवी पासोनी वर सर्व क्षेत्रीय माझे त्वर सुरत. अशा प्रकारे देवीची आराधना केली. देवी प्रसन्न झाली. देवीच्या कृपा आशीर्वादाने सुरत राजाला आपलं राज्य प्राप्त झालं. राज्य करू लागला. तो भवानी सर्व भम सुख भोगिले अनुपम मग गती पावनी उत्तम सूर्यपुत्र. मग तो देवीच्या असणाऱ्या कृपा आशीर्वादाने राजा झाला. राजा झाल्यानंतर सुख भरपूर भोगला. कालांतराने तो संपला तरी पुढच्या जन्मी म्हणजे असणारा सूर्यवंशातील मनु आहे त्या मनुच्या जन्माला गेला. सूर्याचा मुलगा होऊन पृथ्वी तलावर राजा म्हणून जन्माला आला. सूर्यापासून पावला जन्म सावर्णी मनु झाले नाम सर्व मन्वंतराचं परमास्तम होता. सूर्यापासून त्याचा जन्म झाला. सावर्ण म्हणून त्याचं नाव झालं गेलं आणि मग त्याला आठवा म्हणू असं म्हणतात. पंचभूतेलय पावती तेव्हा तद्रूप वयंद्रपती मागोती झाली भूतस्थिती म्हणू होईल आठवा. पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पंचमहाभूत संपल्यानंतरच राजा संपल. पुन्हा ही पंचमहाभूत उत्पन्न झाले की पुन्हा राजा पृथ्वी तलावर राज्य करेल असा देवीचा आशीर्वाद. पर्यंत देवी चरित्र परपादूत मार्कंडेय शिष्याशी निश्चित. अशा प्रकारे 13व्या अध्यायापर्यंत देवीचं चरित्र अनुभूत होणे भविष्याचे अद्भुत असं चरित्र आहे बरं का. मार्कंड ऋषीने शिष्य वर्गाला सांगितलं. आदराने सगळ्यांनी ऐकलं. दिले तुम्ही पुशिले माते ते तुम्हाला त्या ठिकाणी सूत महाराज सौनाधिक ऋषीला सांगितलं तुम्ही विचारला म्हणून मी तुम्हाला सांगितलं असं मेधा ऋषी सुरत राजाला या प्रकारे करवाला दिले सुरताची वर प्रधान आणि समाधी वैशाला वर प्रधान. असं अशा प्रकारे असणाऱ्या सुरत राजाला आशीर्वाद देवीने दिला. त्याचं राज्य त्याला प्राप्त झालं गेला आणि वैशाला समाधी लागली. देवीच्या प्रसादे करून दोघे झाले धन्यदान. पुढील अध्याय
नाही निरूपण रहस्य. अशा प्रकारे देवीच्या कृपा आशीर्वादाने दोघंचे दोघं धन्य धन्य झाले. सुख आनंद त्या दोघांनाही प्राप्त झाला गेला. पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी म्हणजे सर्व संकट जाती निरस वा 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 ज्ञान प्राप्ती पूर्ण होय करो. याच जर कथा ऐकली गेली वाचली गेली तर सर्व संकट निरसून जातील. तुमच्यावरची आलेली संकट निघून जातील म्हणजे असणार याच नाही. उत्तम असं ज्ञान प्राप्ती त्या साधकाला प्राप्त होईल म्हणतात. सर्व संपदाची प्राप्ती सकल पीडा नाश पावती अंती बरगी पावनी गती स्वानंद निमग्न. सर्व असणारी संपत्ती त्याला प्राप्त होईल म्हणजे असणाऱ्या सर्व पीडा त्याच्या नाहीशी होतील म्हणजे शेवटी त्याला उत्तम गती प्राप्त होईल. या जन्मात गती नाही प्राप्त झाली मग आता काय मनुष्य जन्मात आहे. पुढच्या जन्मी नक्की आता जसं त्या सुरत राजाला राजाच झाला तसं आपण पुढच्या जन्मी नक्की मनुष्य होऊन ह्या देवीच्या देवळात आई राजा उद्या उद्या म्हणू. कैसेची अपूर्व याचे पदाचा अर्थ जाण अशा प्रकारचं असणारं चरित्र अतिशय गोड आहे गहन आहे. तशाच प्रकारचा असणार कथा असणारी निरोपण असणार तशाच प्रकारचं असणार अपूर्व त्याचं असणारं श्रवण श्रोते मंडळीनं ऐकण्याचं काम केलेलं आहे. आणि जे काय असणार संस्कृत मध्ये पद आहेत त्या पदापदांचा अर्थ म्हणजे जसं देवीने बुद्धी दिली तशा प्रकारे तो मांडण्याचा प्रयत्न केला. व्यास कथन केले आणि देवीने बोलाविले कैसेची येते वर्णी गेले संशय नाही सर्व. जसं व्यास महाराजांनी बोललेला आहे जसं व्यास महाराजांनी लिहिलेलं आहे तशाच प्रकारे देवीने जसं बोलून घेतलं तशा प्रकारे तुमच्यापाशी वर्णन केलेलं आहे. यात काय संशय नाही. उगा माझ्या बुद्धीचं कार्य मिसळलं नाही मनोरंजनासारखं बरं का. मनोरंजनाला लय 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 ठिकाण आहे ती आहे का नाही. हा हे काय मनोरंजनाचं ठिकाण नाही. जे बुद्धीला सुचलं तशा प्रकारे देवीनं जसा आशीर्वाद दिला तशा प्रकारे जसं व्यास महाराजांनी लिहिलं जसं बोललं तशा प्रकारे इथं तुमच्या समोर मांडलं गेलं. यात काही संशय नाही. देवी श्री देवी कारणे नमनामो भक्ती करून वर्णे ग्रामस्थ राम ब्राह्मण शरण भावे. अशा देवीला साष्टांग नमन वारंवार असणारा नमन असो भक्तिकांत करणारे असो म्हणजे हेच असणार. वर्णे गावातील असणारे राम ब्रह्मन जगदंबा मातेला भाविकांत करणारी शरण जाऊन त्यांचे सद्गुरूला शरण जातात. ह्या त्याचं कथानक संपवितात. इति मार्कंडये पुराणे सर्वाणि मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वते व्याख्याने सुरत वैश्योपदान नाम त्रयोदश अध्याय. एवढा श्रीकृष्णार्पणमस्तु श्री जगदंबार्पणमस्तु. शुभम भवन्तु पुंडलिक वरद हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ हरी राजा.